गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण पेपर सेकंडचा डिफरन्शिएशन हा चॅप्टर बघतो आहोत. डिफरन्शिएशन हा चॅप्टर सुरू केल्यानंतर आपण पहिल्यांदा डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघितलं आणि त्यानंतर सम बेसिक फॉर्म्युलाज बेस्ड ऑन डेरिव्हेटिव्ह आपण बघितलं. हे सगळं तुमचं मागच्या वर्षी झालेलं आहे. डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड सम बेसिक फॉर्म्युलाज अबाउट डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर आपण दोन फंक्शनची ॲडिशनचा डेरिव्हेटिव्ह, सबट्रॅक्शनचा डेरिव्हेटिव्ह, मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह आणि डिव्हिजनचा डेरिव्हेटिव्ह कसं अप्लाय होतो ते बघितलं. आणि तुमचा नेक्स्ट पॉइंट म्हणजे ह्या वर्षी तुम्हाला सिलेबसमध्ये असलेला पहिला पॉइंट म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन, ज्यालाच आपण चेन रूल असंही म्हणतो. आणि या सगळ्यावर बेस्ड एक्झाम्पल्स आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये बघतो आहोत. त्यातलंच नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1 + sin x डिग्री अपॉन 1 - sin x डिग्री. कन्सिडर दिस फंक्शन ॲज y. y इज इक्वल्स टू 1 + sin x डिग्री अपॉन 1 - sin x डिग्री. बट आपण कुठलेही प्रॉब्लेम सोडवताना ते डिग्रीमध्ये सोडवत नाही. आपण त्याचं कन्वर्जन रेडियन मध्ये करतो आणि मग ते प्रॉब्लेम सोडवतो. आपण बघितलंय की 1 डिग्री म्हणजे काय रे? पाय अपॉन 180 रेडियन. अँगल अँड इट्स मेजरमेंट हा मागच्या वर्षीचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये आपण डिग्री टू रेडियन आणि रेडियन टू डिग्री कसं कन्वर्जन केलं जातं हे आपण बघितलं. त्यामध्ये डिग्रीचं जर कन्वर्जन रेडियन मध्ये करायचं असेल तर 1 डिग्री म्हणजे पाय अपॉन 180 रेडियन असं होतं. तर इथे आपल्याला दिलं आहे x डिग्री. मग याचं कन्वर्जन काय होणार आहे? x पाय अपॉन 180 रेडियन. याचं कन्वर्जन काय होणार आहे? x पाय अपॉन 180 रेडियन. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम कसा कन्वर्ट होणार आहे? 1 + sin x पाय अपॉन 180 अपॉन 1 - sin x पाय अपॉन 180. अशा पद्धतीने आपला गिवन प्रॉब्लेम डिग्री टू रेडियन या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला. आणि आता याला आपण डिफरन्शिएशन ऑपरेट करू शकतो. मग बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. मग y ला जर विथ रिस्पेक्टिव्ह एक्स ने डिफरन्शिएट केलं तर त्याचं कन्वर्जन काय होणार आहे? dy/dx. y ला जर विथ रिस्पेक्टिव्ह एक्स ने डिफरन्शिएट केलं ते होणार आहे dy/dx. आता हे काय दिले तुम्हाला? u अपॉन v च्या फॉर्म. बरोबर आहे. मग आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v बघितला. फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v काय आहे? v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. ठीक आहे. मग u काय तुमचा? न्यूमरेटरची टर्म काय आहे जी? 1 + sin x पाय अपॉन 180 आणि v काय तुमचा? डिनॉमिनेटर दॅट इज 1 - sin x पाय अपॉन 180. मग या फॉर्म्युलानुसार आपण जर हे ऑपरेट केलं तर हे काय होणार आहे? 1 - sin x पाय अपॉन 180 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर दॅट इज 1 + sin x पाय अपॉन 180. ठीक आहे. मिडल साइन मायनस, हे जे काही मिडल साइन आहे मायनस ते मायनस. नेक्स्ट टर्म काय तुमची? u काय तुमचा? u 1 + sin x पाय अपॉन 180 आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तुम्हाला डिनॉमिनेटर जो आहे 1 - sin x पाय अपॉन 180 आणि v स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर जो आहे तुमचा 1 - sin x पाय अपॉन 180 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कारण आपण पूर्ण डिनॉमिनेटरला असलेल्या टर्मचा काय करतो आहोत? स्क्वेअर घेतो. म्हणून तो काय झाला? पूर्ण डिनॉमिनेटर स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण याला काय करणार आहोत? जिथे जिथे डेरिव्हेटिव्ह ऍप्लिकेबल आलाय तो त्याला काय करणार आहोत? आपण अप्लाय करणार. मग तो कसा अप्लाय होतो बघूया. ठीक आहे. आता ही जी टर्म आहे हिच्यामध्ये काही चेंज होणार आहे का? नाही. ही टर्म जशीच्या तशी शिल्लक राहणार. कारण डेरिव्हेटिव्ह फक्त कोणाला अप्लाय होतो? आता नेक्स्ट टर्मला अप्लाय होतो. मग जर याला अप्लायच होत नाहीये तर हे पूर्ण डिग्री मध्ये लिहिलं तरी चालेल. जे आपण डिग्री टू रेडियन मध्ये कन्वर्जन करून घेतलंय, जर याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार नाही
तर मग हा आपण पुन्हा कशामध्ये लिहून घेतला तर चालेल, डिग्रीमध्ये. का तर हे एक्स पाय आपण 180 पूर्ण लिहिण्यापेक्षा आपण ते फक्त एक्स डिग्री या फॉर्म मध्ये लिहायला इझी होईल. ठीक आहे, मग काय मिळते 1 मायनस साइन एक्स डिग्री. ही टर्म जशीच्या तशी लिहिली 1 मायनस साइन एक्स डिग्री. डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं आहे नेक्स्ट टर्म. काय डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज युअर कॉन्स्टंट टर्म. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0 प्लस साइन एक्स पाय अपॉन 180. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. ठीक आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचा कॉस एक्स आहे. पण आपण या एक्सचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतो त्याच्यात, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतो तुमचं 1 येतं, कारण तो फक्त सिंगल टर्म आहे म्हणून हे काय शिल्लक राहतं कॉस एक्स. बट इथे फक्त एक्स आहे का नाही, इथे काय एक्स पाय अपॉन 180. मग तुम्हाला एक्स पाय अपॉन 180 चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार. म्हणजे काय आता फर्स्ट या साइनचा डेरिव्हेटिव्ह कसा आला कॉस एक्स पाय अपॉन 180 आणि तुम्हाला परत डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे एक्स पाय अपॉन 180 या टर्मचा. अपॉन नाही, आपली नेक्स्ट टर्म राहिली मायनस. ठीक आहे, मायनस काय पुन्हा 1 प्लस साइन एक्स पाय अपॉन 180. पुन्हा याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतोय का नाही, मग आपण हे परत डिग्रीमध्ये कन्वर्जन करून घेऊ म्हणजे सिम्पली लिहायला होईल. ठीक आहे, नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस नेक्स्ट टर्म दॅट इज काय डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0 मायनस अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म दॅट इज कॉस ऑफ एक्स पाय अपॉन 180 आणि परत डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे तुम्हाला एक्स पाय अपॉन 180 चा फाइंड करायचा. ठीक आहे, अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर इज 1 मायनस साइन, पुन्हा याला पण डेरिव्हेटिव्ह नाही म्हणून त्याचं डिग्रीमध्ये कन्वर्जन करून घेतलं ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, नाउ नेक्स्ट बघा पहिली टर्म जशीच्या तशी काय आहे ती 1 मायनस साइन एक्स डिग्री. ठीक आहे, पहिली टर्म जशीच्या तशी लिहून घेतली आहे 1 मायनस साइन एक्स डिग्री. पुढे काय आहे कॉस ऑफ एक्स पाय अपॉन 180 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स पाय अपॉन 180. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स पाय अपॉन 180. पाय अपॉन 180 हा काय स्केलर मल्टिपल आहे कशाला एक्सला, तो काय येईल बाहेर येईल म्हणजे पाय अपॉन 180 बाहेर आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय पुन्हा 1 म्हणजे शिल्लक काय राहिलं फक्त पाय अपॉन 180. शिल्लक काय राहिलं फक्त पाय अपॉन 180. पुन्हा मधलं साइन मायनस जसंच्या तसं काय नेक्स्ट टर्म 1 प्लस साइन एक्स डिग्री. ठीक आहे, नाउ नेक्स्ट पुन्हा हे काय मायनस कॉस एक्स पाय अपॉन 180 इंटू पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स पाय अपॉन 180 परत पाय अपॉन 180 बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 म्हणजे हे पण शिल्लक राहिले फक्त पाय अपॉन 180 अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर इट इज 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल्स टू. ठीक आहे, आता जर दोन्ही टर्म तुम्ही ऑब्झर्व केल्या, ही जी तुमची आहे फर्स्ट टर्म आणि ही सेकंड टर्म, या दोन्ही टर्म जर ऑब्झर्व केल्या तर एक गोष्ट लक्षात येईल की कॉस एक्स पाय अपॉन 180 इंटू पाय अपॉन 180 या दोन्ही टर्म मध्ये प्रेझेंट आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत कॉमन काढून घेणार आहोत. ते जर कॉमन काढलं तर काय होईल कॉस एक्स पाय अपॉन 180 इंटू पाय अपॉन 180 घ्या. ही जी काही टर्म आहे ही या दोन्ही टर्म मधून काय केली आहे कॉमन काढून घेतली. मग शिल्लक कोणत्या कोणत्या टर्म राहिल्या 1 मायनस साइन एक्स डिग्री अँड 1 प्लस साइन एक्स डिग्री. पण याला हे जे काही मायनस साइन आहे हे मायनस आहे त्याला मल्टिप्लाय, मग हे मायनस मायनस काय होईल प्लस होईल. मग बघूया शिल्लक राहिल्या टर्म कोणत्या कोणत्या. पहिली 1 मायनस साइन एक्स डिग्री. ठीक आहे, आता हे मायनस मायनस काय झालंय प्लस. पुढच्या टर्म 1 प्लस साइन एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, इथे आपण जेव्हा यू अपॉन व्ही रूल अप्लाय केलाय कुठेही बेस चेंज झालेला नाहीये तुमचा. बेस हा आपण ऍज इट इज घेतोय कारण बेसला पुन्हा डेरिव्हेटिव्ह अप्लाय झालेला नाही आणि ह्याच्या काही पहिल्या टर्म होत्या त्या सुद्धा चेंज झालेल्या नाही. फक्त त्यातली जी दुसरी टर्म होती त्यांना डेरिव्हेटिव्ह अप्लाय होता आणि फक्त त्याच टर्म चेंज झाल्या. ठीक आहे, मग आता ह्या जो कॉमन काढलेली टर्म आहे कॉस एक्स पाय अपॉन 180 इंटू पाय अपॉन 180 त्यानंतर मध्ये ह्या ज्या काही शिल्लक राहिलेल्या टर्म आहे
यांना जर ऑब्झर्व केलं तर लक्षात येत आहे की साइन एक्स डिग्री आणि साइन एक्स डिग्री, इकडे निगेटिव्ह साइन आहे, इकडे पॉझिटिव्ह साइन आहे, दोन टर्म काय झाल्या कॅन्सल झाल्या आणि हा 1 प्लस 1 किती झाले 2, म्हणजे काय झाले कॉस एक्स पाय अपॉन 180 इंटू पाय अपॉन 180 इंटू 2, कारण हे दोन्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्म काय झाल्या कॅन्सल झाल्या आणि 1 प्लस 1 काय राहिले फक्त 2, पुन्हा डिनॉमिनेटर ऍज इट इज 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर, 2 1 जा 2, 290 चा 180, ठीक आहे, म्हणजे काय शिल्लक राहिले कॉस ऑफ एक्स पाय अपॉन 180 इंटू पाय अपॉन 90 अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर, ठीक आहे. आणि हेच पुन्हा कोणत्या फॉर्म मध्ये रेडियन फॉर्म मध्ये, हे सुद्धा तुम्ही कशाच्या फॉर्म मध्ये लिहू शकता डिग्रीच्या फॉर्म मध्ये लिहू शकता, ठीक आहे. आणि हा 90 हा सुद्धा खाली प्लेस होईल, म्हणजे ते काय होईल पाय इंटू कॉस एक्स डिग्री अपॉन 90 इंटू 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिस इज your derivative of the given example, that is 1 plus sin x degree upon 1 minus sin x degree. अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे, यात फक्त आपण एकच रूल वापरलेला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v, जो आपला मागच्या वर्षी पण झालाय आणि या वर्षी पण आपण बघितलाय, तोच रूल फक्त वापरून आपण हा प्रॉब्लेम सिंपली सॉल्व्ह केला, ठीक आहे. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम इज next problem is e raised to root x plus 1 upon e raised to root x minus 1. हा पण प्रॉब्लेम आता जो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला त्याच पद्धतीने u अपॉन v रूल अप्लाय करून आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत, कारण पुन्हा हा प्रॉब्लेम कोणत्या फॉर्म मध्ये दिलाय तुम्हाला डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये दिलाय, त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला u अपॉन v हाच रूल वापरून हा प्रॉब्लेम सॉल्व करावा लागणार. कन्सिडर फर्स्ट y, गिवन टर्म इज y, e raised to root x plus 1 upon e raised to root x minus 1. गिवन प्रॉब्लेम ला कन्सिडर केलाय y, e raised to root x plus 1 upon e raised to root x minus 1. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, त्याला आपण x ने डिफरेंशिएट करणार आहोत, म्हणजे y चं कन्वर्जन झालंय dy बाय dx विच इज इक्वल्स टू आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे या टर्मचा, ज्या e raised to root x plus 1 आपण e raised to root x minus 1, ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह पुन्हा आपल्याला u अपॉन v अशाच टर्मचा फाइंड करायचा आहे, त्याचा रूल आहे v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर, आणि हाच फॉर्म्युला आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा वापरलेला आहे, ठीक आहे. त्याच पद्धतीने तुमची u ही टर्म कोणती आता e raised to root x plus 1 आणि v ही टर्म काय e raised to root x minus 1. बघू कसं अप्लाय होतं, ठीक आहे. बघा काय v e raised to root x minus 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to root x plus 1 म्हणजे तुमचा u मायनस u e raised to root x plus 1 and derivative of v that is e raised to root x minus 1 upon v square म्हणजे e raised to root x minus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं हा u अपॉन v रूल अप्लाय करून घेतो. आता पुन्हा मी तुम्हाला आधीच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं तुमचा डिनॉमिनेटर आणि ज्या पहिल्या टर्म आहे त्यामध्ये काहीही चेंज होत नाही, या टर्म तुमच्या ऍज इट इज पुढे जसंच्या तसं कॅरी केल्या जातात. फक्त चेंज कोणत्या टर्म मध्ये आहे, ही एक टर्म आणि ही एक टर्म. ह्या टर्म्स का चेंज होत आहे, तर यांना काय ऑपरेट होतोय डेरिव्हेटिव्ह ऑपरेट होतोय, नाहीतर तुमची ह्या तीन ज्या टर्म आहे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला ज्या मल्टिप्लाइड टर्म आहेत त्या जसंच्या तसं आपण पुन्हा कॅरी करणार आहोत, जे आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा केलं. बघूया मग काय होतं, ठीक आहे. पहिली टर्म e raised to root x minus 1 जशीच्या तशी. आता डेरिव्हेटिव्ह ह्या टर्मचा घ्यायचा आपण, ठीक आहे. आणि काय अप्लाय होतोय डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतोय, ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x इज e raised to x, इथे काय x च्या ऐवजी रूट x आहे, ठीक आहे. म्हणजे काय आहे e raised to root x. पण पुन्हा आपल्याला रूट x चं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आहे, ठीक आहे. कारण जनरली तुमचा जो रूट x e raised to x चा डेरिव्हेटिव्ह आहे तो काय आहे e raised to x. पुन्हा तुम्ही या x चा डेरिव्हेटिव्ह घेता डेरिव्हेटिव्ह ऑफ x, पण तो काय असतो 1 असतो.
त्यामुळे आपण फक्त त्याचं सोल्युशन काय सांगतो, ई रेस टू एक्सच सांगतो. ठीक आहे, पण तो फक्त एक्स असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय आला, 1 आला. बट इथे काय आहे, पॉवर रूट एक्स आहे, त्यामुळे आपल्याला रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय करावं लागणार आहे, घ्यावं लागणार. ठीक आहे, मग या डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू रूट एक्स डेरिव्हेटिव्ह आला ई रेस टू रूट एक्स, आणि पुन्हा आपल्याला रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे, प्लस मिडल साइन तुमचं प्लस 1 इज कॉन्स्टंट टर्म, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0 मायनस ई रेस टू रूट एक्स प्लस 1 जसंच्या तसं. परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तुम्हाला ई रेस टू रूट एक्सचा जो आहे ई रेस टू रूट एक्स, आणि पुन्हा त्या रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स मायनस अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज कॉन्स्टंट टर्म, डेरिव्हेटिव्ह इज 0 अपॉन ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, आधी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट सेकंड थर्ड या टर्म मध्ये काहीही चेंज झालेला नाही, जशाच्या तशा त्या टर्म आलेल्या आहेत. फक्त चेंज कोणते झाले, ह्या दोन टर्म ज्याला अप्लाय होत होता डेरिव्हेटिव्ह, म्हणून त्यांचं कन्वर्जन झालं ई रेस टू रूट एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स प्लस 0, आणि ई रेस टू रूट एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स मायनस 0 मध्ये. ओके, नाव परत पहिली टर्म जशीच्या तशी काय आहे ती ई रेस टू रूट एक्स मायनस 1. हे काय झालंय आता, ई रेस टू रूट एक्स जसंच्या तसं. ठीक आहे, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट एक्स. ठीक आहे, आता हा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स आहे. हा तुम्ही दोन वेगवेगळ्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तुम्हाला जर असा लक्षात राहणार नाहीये रूट एक्स, तर हे काय होईल, एक्स रेस टू 1 हाफ. ठीक आहे, रूट एक्स म्हणजेच काय, एक्स रेस टू 1 हाफ. तुम्ही जर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला बाय युझिंग फॉर्म्युला एक्स रेस टू एन, काय आहे तो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. ही पॉवर पुढे घ्यायची आणि एक ती पॉवर काय करायची, कमी करायची. त्या मेथडने सुद्धा तुम्ही एक्स रेस टू 1 हाफ म्हणजे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकता. पण आपल्याला तो बऱ्याच ठिकाणी यूज करायचा आहे, त्यामुळे आपण फॉर्म्युल्यामध्येच तो लिहून घेतलाय म्हणून आपल्याला रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मिळालाय 1/2 रूट एक्स. ठीक आहे, मधलं साइन मायनस ई रेस टू रूट एक्स प्लस 1 जसंच्या तसं. ठीक आहे, नेक्स्ट ई रेस टू रूट एक्स पर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स दॅट इज 1/2 रूट एक्स आणि मायनस 0 लिहिलेला नाही. ठीक आहे, अपॉन ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल्स टू. ठीक आहे, आता या दोन्ही टर्म मध्ये ई रेस टू रूट एक्स इंटू 1/2 रूट एक्स आणि इकडे पण ई रेस टू रूट एक्स इंटू 1/2 रूट एक्स, दोन्ही टर्म मध्ये सेम टर्म आहेत त्या आपण काय करूया, कॉमन काढून घेऊया. म्हणजे ते काय आलं, ई रेस टू रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स. या टर्म काय काढल्या आपण, कॉमन काढल्या, कारण त्या दोन्ही टर्म मध्ये त्या सेम टर्म प्रेझेंट आहे. ठीक आहे, पुढे ई रेस टू रूट एक्स मायनस 1 मायनस ई रेस टू रूट एक्स प्लस 1 अपॉन तुमचा डिनॉमिनेटर आहे ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, आता यांचं जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर पहिले मायनस ने त्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. बघूया, ई रेस टू रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स इंटू ई रेस टू रूट एक्स मायनस 1 मायनस ई रेस टू रूट एक्स मायनस प्लस मायनस 1 अपॉन ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे पॉझिटिव्ह ई रेस टू एक्स निगेटिव्ह ई रेस टू एक्स काय झाले, कॅन्सल झाले. -1 दॅट इज -2 म्हणजे हे काय मिळालं तुम्हाला, ई रेस टू रूट एक्स जसंच्या तसं इंटू 2 अपॉन रूट एक्स तसंच्या तसं, आणि हे काय मिळालं -1 दॅट इज -2. ही टर्म जशीच्या तशी ब्रॅकेट मध्ये कॅल्क्युलेशन फक्त राहिलंय -2 अपॉन बेस जसंच्या तसा ई रेस टू रूट एक्स -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, 2 गेट कॅन्सल, हे मायनस साइन आणि न्यूमरेटरची टर्म मायनस ई रेस टू रूट एक्स शिल्लक राहिलेत अपॉन रूट एक्स अपॉन ई रेस टू रूट एक्स -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, आता ती जी काही रूट एक्स ची टर्म आहे ही खाली ऍब्झॉर्ब होईल, म्हणजे काय इथे मायनस ई रेस टू रूट एक्स अपॉन रूट एक्स इंटू ई रेस टू रूट एक्स -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिस इज युअर सोल्युशन of the given example, that is e raised to root x plus 1 upon e raised to root x minus 1. अतिशय सिंपल एक्झाम्पल्स आहेत ज्यामध्ये आपण u अपॉन v हा रूल वापरून हे एक्झाम्पल्सचे सोल्युशन फाइंड करतो आहोत. ठीक आहे,
आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे e raised to 2x minus e raised to minus 2x upon e raised to 2x plus e raised to minus 2x. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल आपण कसं सॉल्व्ह करू शकतो? आता e raised to 2x तसाच ठेवू मायनस याची पॉवर काय आहे? रेस टू पॉवर मायनस 2x आहे. ठीक आहे. म्हणजे त्या e ची पॉवर काय? निगेटिव्ह पॉवर आहे. ती जर आपण डिनॉमिनेटरला पाठवली तर त्याची पॉवर काय होईल? पॉझिटिव्ह होईल. म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कसं होणार आहे? e raised to 1 upon e raised to 2x. ठीक आहे. त्याची पॉवर काय केली आपण? पॉझिटिव्ह करण्यासाठी त्याला काय केलं? डिनॉमिनेटरला पाठवलं. म्हणजे हा e raised to 2x जसंच्या तसा मायनस जसंच्या तसं फक्त ही निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह करण्यासाठी त्याचं कन्व्हर्जन केलं 1 upon e raised to 2x. म्हणजे त्याची पॉवर काय झाली? पॉझिटिव्ह झाली. ठीक आहे. डिनॉमिनेटरला पण तेच ऑपरेट करूया प्लस 1 upon e raised to 2x. म्हणजे झालं काय की ती जी काही निगेटिव्ह पॉवर होती तिचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? पॉझिटिव्ह मध्ये झालं. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून न्यूमरेटरचा बेस सेम करूया आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटरचा पण बेस काय करूया? सेम करूया. म्हणजे ते काय झालं? e raised to 2x into e raised to 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1 upon e raised to 2x हा झाला तुमचा न्यूमरेटर. ठीक आहे. न्यूमरेटरचा आपण काय करून घेतलाय? बेस सेम करून घेतलं. तसं जर डिनॉमिनेटरचं केलं तर ते काय होईल? करा क्रॉस मल्टिप्लिकेशन e raised to 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1 upon e raised to 2x. ठीक आहे. दोघांचाही बेस काय आहे? सेम आहे. न्यूमरेटरचा बेस काय? e raised to 2x. डिनॉमिनेटरचा बेस काय? e raised to 2x. दोन्ही काय होतील? कॅन्सल होतील. ठीक आहे. e raised to 2x चा स्क्वेअर आहे म्हणजे e raised to 4x minus 1 upon e raised to 4x plus 1. हा झाला तुमचा गिव्हन प्रॉब्लेम तयार या फॉर्म मध्ये जो होता e raised to 2x minus e raised to minus 2x upon e raised to 2x plus e raised to minus 2x. हाच प्रॉब्लेम कशामध्ये कन्वर्ट झालाय तुमचा? e raised to 4x minus 1 upon e raised to 4x plus 1 या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला. आणि हा प्रॉब्लेम जो आपण आधीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय e raised to root x plus 1 upon e raised to root x minus 1 सिमिलर झाला. ठीक आहे. फक्त इथे रेस टू पॉवर काय? 4x आहे आणि इथे रेस टू पॉवर काय? रूट x आहे. म्हणजे हा सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला प्रिव्हियस प्रॉब्लेम जो आपण आता घेतलाय त्यासारखाच काय करायचा आहे? सॉल्व्ह करायचा आहे. आणि त्याचा आन्सर येतं 8 e raised to 4x upon e raised to 4x plus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. असं तुम्हाला या प्रॉब्लेमचं बाय युझिंग दिस मेथड सोल्युशन मिळणार आहे. काय मिळणार आहे? 8 e raised to 4x upon e raised to 4x plus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. फक्त त्यामध्ये जे चेंज होता ऑपरेट करण्यासाठी तो चेंज कसा होतोय हे तुम्हाला दाखवले. बाकी ऍज इट इज आधीच्या प्रॉब्लेम सारखा तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात. ठीक आहे. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम लॉग ऑफ tan cube x into sin raised to 4x into x square plus 7 ब्रॅकेट raised to 7. हा तुमचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. बघूया कसं सॉल्व्ह होतोय. ठीक आहे. दिलेली टर्म कन्सिडर इट एज 1 y is equals to log of tan cube x into sin raised to 4x into x square plus 7 ब्रॅकेट raised to 7. ठीक आहे. आता आपण लॉगॅरिथमिक जेव्हा शिकलो लॉग टेबल जेव्हा शिकलो तेव्हा आपण लॉगचे डिफरंट रूल्स सुद्धा शिकलो. ठीक आहे. त्यामध्ये आपण 2 रूल बघितले होते. लॉग m इंटू n जर असेल लॉग साठी 2 टर्मचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर ते त्याच्या ऍडिशन मध्ये कन्वर्जन होतं लॉग m इंटू लॉग m प्लस लॉग n. ठीक आहे. 2 टर्मचं मल्टिप्लिकेशनला जर लॉग ऑपरेट होत असेल तर त्याचं कन्वर्जन कसं होतं? लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n मध्ये. पण इथे 2 टर्म नाही. किती टर्म आहेत? 3 टर्म आहेत. म्हणजेच काय होईल? लॉग u इंटू v इंटू w जर असेल तर हे होणार आहे लॉग u प्लस लॉग v प्लस लॉग w. ठीक आहे. म्हणजे या तिन्ही टर्मला लॉग काय होणार आहे? सेपरेट होणार आहे आणि त्यांची काय होणार आहे? ऍडिशन होणार आहे. ठीक आहे. तसंच लॉ ऑफ एक्सपोनेंट पण आपण बघितला लॉग m रेस टू n. यालाच आपण काय म्हणतो? लॉ ऑफ एक्सपोनेंट. हा कसा आपण होतो? n लॉग m. म्हणजेच काय होत आहे? जी त्याला रेस टू पॉवर आहे ती काय होते? त्याला पुढे मल्टिप्लाय. ठीक आहे. मग आता तोच चेंज आपल्याला याच्यात करायचा. काय होतंय बघा? लॉग ऑफ
tan cube x plus log of sin raised to 4x plus log of x square plus 7 ब्रॅकेट रेज टू 7. ठीक आहे, पहिला रूल अप्लाय केला आपण. जर मल्टिप्लिकेशन ऑपरेट होत असेल कुठल्याही फंक्शनला जर लॉग असेल आणि त्या टर्मचं मल्टिप्लिकेशन असेल त्यांचं काय होतं, ऍडिशन होतं. म्हणून आपण या फॉर्म मध्ये प्रत्येकासाठी लॉग सेपरेट केला आणि त्यांची काय केली, ऍडिशन केली. ठीक आहे, आता प्रत्येकाला पॉवर आहे. ठीक आहे, तेव्हा आपण यूज करणार लॉ ऑफ एक्सपोनंट. ही जी काही पॉवर आहे ती त्याला काय होणार आहे, लॉगला पुढे मल्टिप्लाय होणार आहे. मग काय होतं बघू, 3 log tan x प्लस याची पॉवर आहे 4 पुढे मल्टिप्लाय झाली 4 log sin x प्लस 7 log x स्क्वेअर प्लस 7. प्रत्येकाची पॉवर काय झाली, पुढे मल्टिप्लाय झाली. ठीक आहे, हे लॉगरिथमिकचे रूल्स आपण अप्लाय केले. अजून हे तुमचं वायच आहे, आपण या डिफरन्शिएट केलेलं नाही. आता आपण या डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. ठीक आहे, वायचं कन्वर्जन होणार आहे dy बाय dx. या पूर्ण टर्मला डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार आहे, दॅट इज 3 log ऑफ tan x प्लस 4 log ऑफ sin x प्लस 7 log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, 7 log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. या दोन्ही टर्मला काय अप्लाय झालाय, डेरिव्हेटिव्ह. राईट हँड साइडला सुद्धा ddx ऑफ y आणि ddx ऑफ दिस होल टर्म इज इन राईट साइड. ठीक आहे, प्रत्येकासाठी डेरिव्हेटिव्ह काय करूया, आपण सेपरेट करूया. काय होईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 log ऑफ tan x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 log ऑफ sin x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. प्रत्येकासाठी डेरिव्हेटिव्ह काय केला, आपण सेपरेट केला. डेरिव्हेटिव्ह फर्स्ट टर्मला अप्लाय केला, डेरिव्हेटिव्ह सेकंड टर्मला अप्लाय केला, डेरिव्हेटिव्ह थर्ड टर्मला अप्लाय केला. ठीक आहे, आता त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. 3 हे काय, स्केलर मल्टिपल आहे, ते काय डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, म्हणजे काय झालं 3. डेरिव्हेटिव्ह कशाला ऑपरेट होणार आहे, लॉग ऑफ tan x ला. ठीक आहे, आपल्याला लॉग x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, काय 1/x. त्या x साठी इथे काय tan x आहे, म्हणजे हे काय होणार आहे 1/tan x होणार. ठीक आहे, पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x घ्यावं लागणार आहे, कारण त्याला काय लॉग ऑफ tan x दिले. आपण डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतला, लॉग ऑफ tan x चा घेतला, पण tan x तसंच राहिला म्हणून पुन्हा आपल्याला tan x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार. प्लस पुन्हा 4 काय गेला, स्केलर मल्टिपल आहे तो बाहेर. लॉग ऑफ sin x चा डेरिव्हेटिव्ह 1/sin x आणि परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे sin x चा. प्लस परत 7 काय स्केलर मल्टिपल झाला 7 बाहेर. पुन्हा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7 चा काय येईल तो 1/x स्क्वेअर प्लस 7 आणि पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे x स्क्वेअर प्लस 7 चा. ठीक आहे, पुढे विच इज इक्वल टू हे 3/tan x जसंच्या तसं इंटू tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x प्लस 4/sin x जसंच्या तसं 4/sin x जसंच्या तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज cos x प्लस 7/x स्क्वेअर प्लस 7 जसंच्या तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 7 x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 7 इज कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0. ठीक आहे, मग काय काय टर्म मिळाले बघा, विच इज इक्वल्स टू 3 sec स्क्वेअर x अपॉन tan x. ठीक आहे, प्लस 4 cos x अपॉन sin x प्लस 7 2 जा 14x अपॉन x स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, हे सुद्धा तुमचं सोल्युशन होणार आहे गिवन एक्झाम्पल्स. बट बाय युजिंग ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स जर आपण यूज केले इथे तर हे अजून छोटं होऊ शकतं, अजून शॉर्ट करू शकतो आपण हे आन्सर. ठीक आहे, ते कसं करू शकतो ते बघूया. 3 इंटू sec स्क्वेअर x म्हणजेच काय आहे 1/cos स्क्वेअर x. sec स्क्वेअर म्हणजेच काय 1/cos स्क्वेअर x आणि tan x म्हणजेच काय sin x अपॉन cos x. बट ते कुठे प्रेझेंट आहे, डिनॉमिनेटरला प्रेझेंट. ते जर न्यूमरेटरला नेलं ते काय होईल cos x अपॉन sin x. ते जर डिनॉमिनेटरला नेलं न्यूमरेटरला नेलं ते काय होईल cos x अपॉन sin x. लक्षात येत आहे.
3 जसाच्या तसा घेतलाय. सेक स्क्वेअर एक्स म्हणजेच काय 1/cos स्क्वेअर एक्स हे न्यूमरेटरलाच आहे. ठीक आहे. इंटू हा tan x म्हणजेच काय sin x अपॉन cos x. पण तो कुठे प्रेझेंट आहे डिनॉमिनेटरला प्रेझेंट. तो जो न्यूमरेटरला न्यायचा असेल तो काय होईल रिव्हर्स होईल. म्हणून ते काय झालं cos x अपॉन sin x. ठीक आहे. प्लस 4 जसाच्या तसा cos x अपॉन sin x दॅट इज cot x प्लस 14x अपॉन x स्क्वेअर प्लस 7 जसाच्या तसं. ठीक आहे. हा cos x आणि इथला एक cos काय झाला कॅन्सल झाला. म्हणजे शिल्लक काय राहिलं 3 अपॉन sin x cos x. बरोबर आहे. हा 3 न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला फक्त sin x आणि cos x ची टर्म काय राहिली शिल्लक राहिली. प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन x स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे. आता जर मी या पहिल्या टर्मला 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर हे अजून शॉर्ट होईल. कसं बघूया. हे काय 3 into 2 मल्टिप्लाय केलं 2 ने डिवाइड केलं 2 sin x cos x. आता मी जे काही मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं 2 ने याने एक्झाम्पलला काही फरक पडतो का रे काहीही फरक पडत नाही. कारण हे 2 जर परत कॅन्सल केले ऍज इट इज जशीच्या तशी टर्म शिल्लक राहते. त्यामुळे मी 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यामुळे एक्झाम्पलला काहीही फरक पडत नाही. प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन x स्क्वेअर प्लस 7 जसंच्या तसं. ठीक आहे. विच इज इक्वल टू 3 2 जा 6 अपॉन हा 2 कशाला मल्टिप्लाय केला रे कारण मला ही टर्म ऍब्झॉर्ब करायची. कशी ऍब्झॉर्ब होईल ती 2 sin थिटा cos थिटाचा फॉर्म्युला काय आहे sin 2 थिटा आहे. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं sin 2x. ठीक आहे. ही पूर्ण टर्म ऍब्झॉर्ब होऊन फक्त काय झाले sin 2x. कारण आम्हाला माहितीये sin 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 sin थिटा cos थिटा. म्हणून ते 2 ने मी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. ठीक आहे. प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन x स्क्वेअर प्लस 7 जसंच्या तसं. ठीक आहे. आता 1/sin म्हणजेच काय रे cosec x. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं तुमचं 6 cosec 2x. बघा 6 तसाच 1/sin म्हणजेच काय cosec म्हणजे काय झालं 6 into cosec 2x प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन x स्क्वेअर प्लस 7 जसंच्या तसं. दिस इज युअर dy by dx of the given example that is log of tan cube x into sin raised to 4x into x square plus 7 bracket raised to 7. आपण डेरिव्हेटिव्हचे जे काही एक्झाम्पल सोडवत आहोत हे एक्झाम्पल सोडवताना आपण आधी फंक्शन चा यूज करतो आणि मग त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो. मग हे त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये वेगवेगळ्या टाइपचे फंक्शन्स येतात. एक्सपोनेन्शियल फंक्शन ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स लॉगॅरिथमिक फंक्शन्स मेनी मोर. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या टाइपच्या फंक्शन्सचा आपण डेरिव्हेटिव्ह ऑपरेट करत असतो. त्यामुळे आधी आपण ते फंक्शन सिम्प्लिफाय करतो इन दॅट मेथड. म्हणजे हे लॉगॅरिथमिक फंक्शन होतं म्हणून लॉगच्या पद्धतीने आपण त्याला काय करून घेतलं सिम्प्लिफाय केलं आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला. तसंच याच्या आधी आपण एक्झाम्पल सोडवलं ते एक्सपोनेन्शियल फॉर्मचं एक्झाम्पल होतं. तर एक्सपोनेन्शियलची रूल ऑपरेट करून आपण ते एक्झाम्पल शॉर्ट केलं आणि मग त्याला काय केलं डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं. ठीक आहे. कधीही डेरिव्हेटिव्ह अप्लाय करताना आधी आपण एक्झाम्पल बघून मग त्याला काय करणार आहोत डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आहोत. अशाच अजूनही एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.